मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक येथील जवाहर विद्यालयातील 1997-98 बॅचच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा पार पडला। या निमित्त तब्बल 27 वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ज्ञानार्जन देणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख होते। यासह प्राचार्य प्रमोद महाले, माजी प्राचार्य PN बोळे, कुंदनभाऊ देशमुख आदी उपस्थित होते। प्रास्ताविक माजी विद्यार्थी रेखा चेंडाळे यांनी केलं। तब्बल 27 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मुले मुली नातवंडांच्या शिक्षणाविषयी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला। शालेय जीवनामध्ये एकमेकांना ओळखल्या जाणाऱ्या टोपण नावांची अनेकांनी यावेळी आठवण करून दिली। कार्ली, राजुरा सरोदे, धामोरी, बोरगाव, अकोली, जहांगीर या ठिकाणाहून शिक्षणासाठी आलेले अनेकांनी आठवण करून दिली। प्रत्येकानं चांगलं जीवन जगावं। जन्माची तारीख डॉक्टर सांगू शकतात, मात्र मृत्यूची नाही। सत्ता संपत्तीचा योग्य उपयोग करा। चांगले मित्रमैत्रिणी सोबतीला ठेवा। शिक्षणाशिवाय पर्याय नाही। त्याचप्रमाणे प्रत्येकानं आपल्या संस्कृतीचंही पालन करावं, अशा शब्दात गुरुजनांनी मार्गदर्शन केलं। या प्रसंगी राजेंद्र बोळे, गोपालदास चांडक, मंजुळा सारस्कर, पुरुषोत्तम काळे, साहेबराव चेंडाळे, रामदास कळम, महेश बेलसरे, जनार्दन राऊत, मोहन ताडे, विठ्ठल मिसळकर, विजय चव्हाण, श्रीकृष्ण हुमाळे, मुयर मिसळकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच माजी विद्यार्थी महेंद्र डहाके, उमेश पुरी, विलास गुल्हाने, दत्ता राऊत, अभिजित जोशी, गोपाल बोळे, दत्तराज मस्के, राजभाऊ राऊत, जाकीर, रेखा चेंडाळे, अंजली देशमुख, नलिनी जोशी, श्वेता राठी, सोनल चांडक, सरोज तिडके, मंगला बिजवे, रमा ताडे, अर्चना धारपवार, निशितल निघोट, सीमा भड, माधुरी दोंदुणे, राधिका काळे, सुरेश ताडे, सुकेशिनी वानखेडे, रितेश काळे, कैलास नांदेकर, जगदीश नांदेकर, अरुण निघोत, गोविंद सरदार, पांडुरंग निघोट, गजानन माणके, मुन्ना भगत, सुहास जामनिक, मेघा निघोट, सचिन सरोदे इत्यादी उपस्थित होते। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।